कसबा मतदारसंघामध्ये आज वाहतुकीची कोंडी आहे। मॅडम, या भागामध्ये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे दारू, गांजा। बघा इथं विद्यमान आमदार ज्या वेळेस ते निवडून आले तर त्यांनी फक्त एकच काम केलं, सगळ्यात पहिले त्यांचे जे ठेकेदार आहेत त्यांना मोठे केले। चेन स्नॅचिंग वगैरेचं पण प्रमाण जास्ती झालं आहे। नमस्कार, मी मुनयनपुरे, तुम्ही पाहताय सिविक मिरर। तुंबळ विधानसभेच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये जी लढत रंगली होती तीच यंदा पुन्हा एकदा रंगणार आहे। त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे सर्वांनाच पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। या भागामध्ये पोटनिवडणुकीला भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला आणि पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला तोच सामना पाहायला मिळणार आहे। महायुतीकडून भाजपचे हेमंत रासने हे अधिकृत उमेदवार असणार आहेत, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर अशी लढत या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। 1995 पासून हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर भाजपकडे आहे, त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला अशीच या मतदारसंघाची ओळख आहे। जवळपास 24 वर्ष या भागात भाजपचे दिवंगत खासदार आणि आमदार गिरीश बापट हे या भागाचे आमदार होते। त्यानंतर त्यांना खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि ते त्यामध्ये निवडून देखील आले। त्यानंतर भाजपच्या मुक्ता टिळक या भागातल्या आमदार होत्या, मात्र दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर या भागात पोटनिवडणुका लागल्या आणि या पोटनिवडणुकांमध्ये वर्षानुवर्ष बालेकिल्ला असणारा कसबा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसने या भागात बाजी मारली। त्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात हेच दोन उमेदवार असणार आहेत, त्यामुळे नेमकं यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तत्पूर्वी आपण या भागातल्या मतदारांकडे जाणार आहोत आणि या भागातल्या नेमक्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत। चला तर मग। मॅडम, या भागामध्ये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे दारू, गांजा। खुल्या ओपनमध्ये होतं आमच्या एरियामध्ये। आता तुम्हाला दाखवतो मी, हे दरवेळी रात्री 10च्या नंतर चालू असतं। या इथं तुम्हाला दाखवतो मी, हा पूर्ण एरिया दिसतंय का तुम्हाला? हा पूर्ण एरिया दारू आणि गांजा। हे बघा, दारूची बॉटले बघा इथं दररोज रात्री पितात आणि भांडण करतात। रात्री 1-2 पर्यंत चालू असतंय पूर्ण एरियामध्ये। सिक्युरिटी आम्हाला CCTV सर्वेलन्स CCTV कॅमेरा लावले पाहिजे। आता फक्त एक कॅमेरा लावले तिथं, पण तो पण चालत नाहीये, काय नाही। आता आम्हाला इथं पूर्ण CCTVने कव्हर झालं पाहिजे, ते सिक्युरिटी पाहिजे, सर्वेलन्स पाहिजे। कारण की आता आम्ही किती कंप्लेंट करू ना, ते फक्त येतात आणि परत पोलीस येतात जातात, पण आम्हाला परमनंट ॲक्शन पाहिजे याच्यावर, परमनंट। कारण महिला आमच्या लेडीज जाऊ नाही शकत जास्त रात्री इथं बाहेर, नाही का। मारामाऱ्या गुन्हेगारी भरपूर प्रमाणामध्ये वाढली, ती सुधारण्याचं काम करावं। चेन स्नॅचिंग वगैरेचं पण प्रमाण जास्ती झालं आहे, ते त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करावे, एवढीच आमची इच्छा आहे। चोऱ्यांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे भागामध्ये। CCTV नसल्यामुळे महिलांची छेडछाड मोठ्या प्रमाणात होते। दारूचे अवैधरित्या सेवन झालेलं असते ते चालू रस्त्यावरती। या भागामध्ये भरपूर समस्या आहे आणि हेमंत रासने जेव्हापासून वोट निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी जे प्रयत्न केले आणि त्यांचं कामाचा ओघ चांगला आहे, तर बाकी BJPला इथं चांगला प्रोत्साहन आहे। या भागात समस्या अडचणी आहे, पाण्याची आहे आणि कचऱ्याची। कचरा आणि पाणी व्यवस्थित काम नाही चालत। आमच्या ज्या काही समस्या होत्या ते हेमंत भाऊनी एक कॉल केल्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या उपक्रमावर त्यांनी आत्तापर्यंत राबवल्या। खूप चांगलं त्यांनी जे काही आपण म्हणतो ना भरारी घेतली गेल्या 1.5 वर्षामध्ये पोटनिवडणुकीत जो काही त्यांचा पराभव झाला, त्याच्यानंतर जसं आम्ही त्यांच्याकडे जायला, म्हणजे आम्हीच नाही, आमच्या घरगुती पण काही, म्हणजे जे काही माझे स्वतःचे वैयक्तिक कामं ती पण आज त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी ते काम त्यांच्याकडून झालेलं आहे। विद्यमान आमदार ज्या वेळेस ते निवडून आले तर त्यांनी फक्त एकच काम केलं, सगळ्यात पहिले त्यांचे जे ठेकेदार आहेत त्यांना मोठे केले। टेंडरच्या मागं कंटिन्यू ते होते, त्यामध्ये व्यस्त होते भरपूर विद्यमान आमदार। ज्यांनी ते आधी काम केलं, दाखवले की मी लोकांच्या घरापर्यंत पोचतोय, करतोय, त्यांनी ते काय परत 18 महिन्यानंतर काहीच दाखवलं नाही त्यांनी। ते फक्त त्यांच्या ठेकेदारीमध्ये व्यस्त होते। काय काम करणं अपेक्षित होतं, काय समस्या आहे? लोकांच्या अडचणी, बाकी नाही काही अडचणी असेल लोकांचे, म्हणजे ते अडचणी सॉल्व्ह करणं काम होतं। पहिले ते म्हणजे बोलत होते, पण आता काही काम करत नाही ते गेले 18 महिन्यापासून काहीच काम नाही त्यांचं। सगळं हेमंत रासनेंनी सॉल्युशन केलेलं आहे। ड्रेनेजचं, लाईटिंगचं, बाहेरच्या कामाचे, रस्त्याच्या कामाचे, आउटसाईडला सगळे जे कामं होतात
रस्त्याचे कामं आहेत, पार्किंगचे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे हेमंत रासनेंनी सॉल्युशन करून दिलेलं आहे आम्हाला इथे. कसबा मतदारसंघामध्ये आज वाहतुकीची कोंडी आहे. वाहतुकीच्या कोंडी बरोबरच आपले पार्किंगचे पण प्रॉब्लेम आहेत. त्यासाठी काहीतरी निर्णायक गोष्टी व्हाव्यात. यासाठी कसबा मतदारसंघामध्ये हेमंत रासने हे निवडून आले पाहिजेत. कारण का हेमंत रासनेंनी आत्तापर्यंत जी कामं केलेली आहेत, जे पुण्यदशमसारखा आपल्या जनतेसाठी, आपल्या लोकांसाठी त्यांनी जो 10 मे बस हा जो कार्यक्रम राबवला, हा कार्यक्रम अत्यंत लोकांना उपयोगाचा ठरलेला आहे.